अजून या षटकाचा विचार केला. 3 चेंडू शिल्लक आहेत. पुढचा बॉल इथे क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे दाद मागितली जाते. लेग बी फॉर विकेट्स. LBW रितेश म्हात्रे माघारी परतत असताना पहिल्या विकेटचं पतन. काय दर्जेदार गोलंदाजी आहेत. पुढचा बॉल इथे क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे दाद मागितली जाते. लेग बी फॉर विकेट्स. LBW रितेश म्हात्रे पंचांकडे दाद मागितली जाते. लेग बी फॉर विकेट्स. LBW रितेश म्हात्रे माघारी परतत असताना पहिल्या विकेटचं पतन. अतिश गोलंदाजी मार्क वरती. अजून एक फुलटॉस बॉल. त्याला पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॉल चाललाय डिक्लेअर. इथे पहा, सरळ बॅटने उडवलाय. बॉल मात्र जातोय. नाही सज्ज झालेत सुजल. इथे अजून एक लॉफ्ट केलाय. बॉल हवेमध्ये जास्त उंची आहे. क्षेत्ररक्षक करणार नाही. चुकी फलंदाजाला उडवला. इथे मात्र बॉल हवेमध्ये. तू चल मैं आहे हा. दुसऱ्या बॉलवरती अजून एक गडी बाद केलाय सुजल. इथे मात्र जडतेजार फटका. बॉल वावराच्या बाहेर बांधाच्या वेगाने टाकलाय. त्याला ऑन साइडला खेळून काढलाय. सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. इथे लॉफ्ट केलाय. बॉल हवेमध्ये. उंची जास्त, लांबी कमी. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतील का? पुढचा वर्षीत आपण पद गोलंदाजी मार्क होते. इथे पहा, मोठा फटका करण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये. अगदी स्वतःला मार्क वरती वर्षीत आपल्याला पाहायला मिळते. वेगाने टाकला. इथे स्क्वेअर दिशेने खेळण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट नाहीये. एक धाव जरूर मिळेल. एका धावेने मात्र संघाची धावसंख्या पुढे पोहोचली आहे 24 या धावसंख्येवरती. आणि इथे बिमर चेक केला जातोय. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. रिव्ह्यू घेतला गेलाय. दिशेने खेळण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट नाहीये. एक धाव जरूर मिळेल. एका धावेने मात्र संघाची धावसंख्या पुढे पोहोचली आहे 24 या धावसंख्येवरती. आणि इथे बिमर चेक केला जातोय. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. रिव्ह्यू घेतला गेलाय. जरूर मिळेल. एका धावेने मात्र संघाची धावसंख्या पुढे पोहोचली आहे 24 या धावसंख्येवरती. आणि इथे बिमर चेक केला जातोय. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. रिव्ह्यू घेतला गेलाय. वर्षीत गोलंदाजी मार्क वरती. इथे पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये आहे. सोडणार नाहीये झेल. 2 बॉल डॉट जरूर गेले, मात्र तिसरा बॉल बीट करू शकला नाहीये. यावेळेला सुद्धा तसाच फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला फिल्डर तैनात आहे. काय घडेल? आणि पंचांचं बोकटात जरूर गेले. ओ, यावेळेला पोझिशन बनवलाय आणि सरळ पुल के. प्रमोद पाटील यांना सुद्धा पाहिलं. यावेळेला मात्र बॉल आपण पाहतोय त्या डिपेंड कराव्याच लागतील. हो, यावेळेला मात्र शॉर्ट बॉल चा बॉल अजितचा. यावेळेला सुद्धा मोठा फटका येतोय. तसं पाहायला गेलं तर नक्कीच मी म्हणेन सध्या वर्चस्व गाजवलंय वर्सोवा संघाने. ओ, रिव्हर्स अटेंड केलाय. काय फटका. आता मात्र पाहायला अगदी नटराज स्टाईलने हा फटका डीच्या झोनमध्ये एका धावेने आपण पाहतोय विनिंग फटका होता. त्यामुळे इथे जयमल्हार वर्सोवाचा संघ हा विजय प्राप्त करतोय. अभिनंदन त्या संघाचं. परंतु इथे आपण रोलेक्स आयरकॉन गजानन तुर्भे या संघाला इथे पराजयाला सामोरं जावं लागतंय. परंतु त्याच्या कर्णधाराला विनंती आहे, आपण यायचं आहे, सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. परंतु RSA गोठवली आपल्याला सुद्धा विनंती आहे, आपला कर्णधार पाठवा लवकरात लवकर. RSA गोठवली कर्णधार, आपण या लवकरात लवकर. शेवटची मॅच असेल या तिसऱ्या रजनीतली. अर्थातच ही तिसरी रात्र आहे. टॉस केला जाईल आणि टॉस नंतर